गवानाच्या मृत्यूपूर्वीच बहामनी सुलतानाची राजधानी बिदर येथे गेलेली होती. महम्मद गवानाच्या मृत्यूच्या आगेमागेच ती दुर्बळ बहामनी मुस्लिम सत्तापुरती कोसळून पडली आणि तिचे एकामागून एक असे 5 तुकडे झाले. ते असे: पहिले विजापूरचे आदिलशाही राज्य, दुसरे वराडचे इमादशाही राज्य 1484 ते 1503, तिसरे गोवळकोंड्याचे कुतुबशाही राज्य, चौथे अहमदनगरचे निजामशाही राज्य, पाचवे बिदरचे बेरीदशाही राज्य. ह्या मूळ बहामनी सुलतानशाहीचे 5 तुकडे जे पडले त्यात हिंदूंनी विशेष लक्षात ठेवण्यासारख्या 2 घटना तरी सांगितल्या पाहिजेत. पहिली घटना ही की वर दुसऱ्या क्रमांकाच्या वऱ्हाडच्या इमादशाहीचा जो उल्लेख केलेला आहे तिचा संस्थापक हा मूळचा एक तेलंगी ब्राह्मणच होता. ह्याचा बाप विजयनगरात राहत असे. विजयनगराशी मुसलमानांच्या झालेल्या एका लढाईत त्या तेलंगी ब्राह्मणाचा हा मुलगा मुसलमानांच्या हाती लागला. मुस्लिमांनी त्यांच्या दुष्ट रूढीप्रमाणे त्या ब्राह्मण मुलास बंदिवान करून त्यास बाटवून मुसलमान केले आणि आपल्याबरोबर नेले. तो पुढे महम्मद गवानाच्या कृपेने हळूहळू मोठ्या योग्यतेस चढला. शेवटी त्याने सन 1484 मध्ये बहामनी राज्यातून फुटून स्वतंत्रपणे पण मुसलमान म्हणून इमादशाह असे नाव धारण केले आणि त्याची नेमणूक ज्या सुभ्यावर झालेली होती त्या वऱ्हाडचा सुलतान म्हणून तो स्वतंत्रपणे राज्य करू लागला, पण मुसलमान म्हणूनच. दुसरी लक्षणीय घटना म्हणजे बहामनी राज्याच्या पडलेल्या तुकड्यांपैकी वर उल्लेखलेल्या 4थ्या क्रमांकाच्या नगरच्या सुलतानशाहीची स्थापना ही होय. विजयनगरास तिम्मप्पा भैरव नामक एक ब्राह्मण होता. तिम्मप्पाच्या मुलाला अहमदशहाचे विजयनगराशी युद्ध चाललेले असता मुस्लिमांनी बंदिवान करून आणले आणि त्यास मुसलमान केले. त्याचे नाव अहमद असे ठेवले. ह्या बाटक्या अहमदची एका मोठ्या मुस्लिम सैन्याच्या विभागावर पुढे नेमणूक होताच त्याच्या आधारे सन 1489 बहामनी राज्यातून फुटून अहमदनगर येथे त्याने स्वतंत्र मुस्लिम सुलतानशाहीची स्थापना केली. त्याच्या निजाम या पदवीमुळे ती सुलतानशाही निजामशाही या नावानेच प्रसिद्धी पावली. त्याने जिंकलेल्या प्रदेशातच सुप्रसिद्ध शिवनेरी गड हा होता. त्या प्रदेशातच दौलताबाद नि जुन्नर ह्यांचे दरम्यान विंकर म्हणून एक खेडे होते. ते त्यास राजधानी करण्यास सोयीचे वाटल्यावरून त्याच्याच अहमद या नावावरून त्या खेड्यास अहमदनगर असे नाव त्याने दिले आणि तेथे सन 1494 राजधानी केली. ह्या मुस्लिम राज्याचे हे जे तुकडे पडले ते मुस्लिमांच्या आपसातील यादवीमुळेच मुख्यतः पडले हे लक्षात घेण्यासारखे आहे. मूळच्या बहामनी सुलतानशाहीने विजयनगरच्या हिंदू राज्याचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञाच केलेली होती, पण लढता लढता बहामनी सुलतानशाहीचेच मुस्लिमांच्या स्वतःच्या दौर्बल्याने आणि कलहापायी 5 तुकडे पडलेले पाहण्यास हिंदूंचे ते विजयनगरचे महाराज्य टिकून राहिले आणि त्यानंतर त्यात 5ही मुस्लिम राज्यांच्या तुकड्यांशी रणांगणात ठाण मांडून हिंदू पक्षाच्या वतीने अनेक वर्षे झुंजत राहिले होते. निदान पुढची 500 वर्षे तरी त्या 5ही मुस्लिम सत्तांना पुरून उरले होते. मूळ बहामनी मुस्लिम सुलतानशाहीतील कोणीतरी मुस्लिम सरदार प्रबळ होई आणि मूळच्या सुलतानाविरुद्ध बंड करून आपणा स्वतःसच सुलतान म्हणून घेई आणि आपले वेगळे राज्य स्थापी. अशाच क्रमाने ते 5ही मुस्लिम सुलतानांनी त्यांची मुस्लिम राज्ये निर्मिली केली होती. मुसलमान लोक आपसात लढत नाहीत ही अनेकांची हिंदूविरुद्ध म्हणून मिरवली जाणारी प्रौढी किती वायफळ आहे याचे हे बहामनी राज्यातील यादवीचे आणखी एक ढळढळीत उदाहरण आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यातील कलहात काही मुस्लिम सुलतान दुसऱ्या मुस्लिम सुलतानांना हाणून पाडण्यासाठी त्या हिंदूंच्या प्रबळ अशा विजयनगरच्या राज्यांचे साहाय्यही अनेक प्रसंगी घेत असत. ही वस्तुस्थिती आम्ही खाली उल्लेखणारच आहोत. मुसलमान आपापसातील कलहात हिंदूंचे साहाय्य घेत नाहीत ही आढ्यातही किती निर्मूल आहे हे विजयनगरच्या साहाय्यासाठी मुस्लिम सुलतान अनेकदा कसे भीक मागत असत ह्यावरूनही ते स्पष्ट होते. महाराजाधिराज कृष्णदेवराय वर उल्लेखलेल्या विजयनगरच्या नरेश राजाच्या तुळवी घराण्यातच कृष्णदेवराय हा प्रभावशाली नि पराक्रमी
महाराजास इसवी सन 1509 ते 1530 पर्यंत राज्य करून गेला. तो विद्वान असून त्याचे भाषण चतुरनी लागवी असे म्हणून मोठ्या पंडितावर सुद्धा तो आपला प्रभाव पाडू शकत असे. संस्कृत, तेलुगू, तामिळ, कन्नड विद्यांना त्याच्या राजसभेत उदार आश्रय मिळत असे. त्याच्या राज्यसभेत 8 कवी श्रेष्ठ होते. त्यांना अष्टदिग्गज असे म्हणत. तो स्वतः ग्रंथकार होता. त्याने लिहिलेल्या अमुक्ता माल्यदा हा तेलुगू ग्रंथ प्रसिद्ध आहे. महाराजा कृष्णदेवराय हा विद्वत्तेप्रमाणे शिल्पाचाही मोठा भोक्ता होता. विजयनगर येथील प्रख्यात राम मंदिर त्यानेच बांधले. इतकेच नव्हे तर त्याच्या साऱ्या राज्यात ठिकठिकाणी शेकडो गड, कोट, मंदिरे, कोपरे, मठ नि धर्मशाळा त्यांनी बांधविल्या होत्या. त्याने ब्राह्मणांना नि देवालयांना उदार हस्ते दाने दिली. वागणुकीत सभ्यता, संभाषणात पटुत्व, राजकारणात सुविचार नि दूरदर्शित्व, तसेच शत्रूंच्या प्रकरणी शौर्य नि कठोरता या गुणांनी त्याचे चरित्र विभूषित झाले होते. पाश्चात्य नि इतर परकीय इतिहासकारांनी एकमुखाने महाराजाधिराज कृष्णदेवरायाची एक थोर नि अनन्यसाधारण राज्यकर्ता अशी प्रशंसा केलेली आहे. महाराजा कृष्णदेवराय हा सज्जनांशी जसा सौम्यपणे वागे, त्याचप्रमाणे त्याच्या धर्मशत्रूंशी आणि राष्ट्रशत्रूंशी तो युद्धात कठोरपणे आणि पराक्रमाने झुंज देई. त्याला विजापूरच्या आदिलशाही झालेल्या निकराच्या युद्धामध्ये विजयश्रीने माळ घातली. आदिलशहाचा पराभव केल्यानंतर महाराजा कृष्णदेवरायाने संधी करताना ज्या संधीच्या अटी मान्य करावयास भाग पाडले, त्या म्लेच्छांच्या तोपर्यंतच्या मिरवल्या जाणाऱ्या डोलाचा इतका चक्काचूर करणाऱ्या आणि हिंदूंचे वर्चस्व स्थापणाऱ्या होत्या की मुसलमानांनी ती शरणागती मोठ्या कष्टाने स्वीकारली. त्याचे सैन्यबळही प्रचंड आणि शक्तिमान होते. त्यात 7 लक्ष पायदळ, 22,000 घोडेस्वार आणि 551 हत्ती सदोदित सज्ज असत. महाराज कृष्णदेवरायाच्या राजवटीत विजयनगरच्या वैभवाचा आणि सामर्थ्याचा कळस झाला. त्याच्या राज्यसभेत आलेल्या अनेक परदेशी प्रवाशांनी लिहिलेल्या त्याच्या आणि त्याच्या राज्याविषयीच्या विस्तृत वर्णनावरून हे निर्विवादपणे सिद्ध होते. त्याच्या स्वरूपाविषयी सुद्धा कित्येक प्रवाशांनी उल्लेख केलेले आहेत. तो दिसण्यातच देखणा, कर्तृत्वशाली आणि पाहणाऱ्यांच्या मनावर छाप पाडावी असा तरतरीत दिसत असे. तो स्वतः वैष्णव असूनही इतर सर्व हिंदूतील बहुसंख्य वैदिक पक्षाला आणि अल्पसंख्याक जैन, लिंगायत, महानुभाव इत्यादी इतर सर्व पंथीयांना सहिष्णुतेने आणि परस्परांचा येणारा विरोध शक्यतो टाळण्याच्या कुशल समंजस्य वृत्तीने साऱ्या हिंदूंमध्ये एकात्मतेची भावना जोपासीत असे. विजयनगरच्या राज्याच्या स्थापनेपासून शंकराचार्य, विद्यारण्य स्वामी, सायणाचार्य इत्यादी धुरंधर नेत्यांनी हिंदूतील सर्व पंथांना परस्परात कोणताही कलह सहसा येणार नाही अशी समतेची आणि सहिष्णुतेची निर्बंधिक राजनीती अंगीकारलेली होती. लोकात धर्मप्रचारानेही आपण सर्व हिंदू आहोत अशा स्वधर्माभिमानाच्या आणि राष्ट्राभिमानाच्या ऐक्य भावनेला बळकटी आणली जात होती. परदेशी प्रवासीही या धर्मसहिष्णुतेचा आणि समतेचा उल्लेख मोठ्या कौतुकाने करत. विजयनगरच्या हिंदू राज्याचे वैभव विजयनगरच्या नागरिक आणि धार्मिक स्वातंत्र्याविषयीच नव्हे तर त्या राज्याच्या एकंदर वैभवाविषयी आणि पराक्रमी प्रभावाविषयीही राजकीय प्रवाशांनी असेच गौरवाचे उद्गार काढलेले आहेत. उदाहरणार्थ, पोर्तुगीज प्रवासी दुआर्ते बार्बोस हा जेव्हा विजयनगरच्या राज्यात आला, काही दिवस राहून गेला, तेव्हा तो त्या राज्याचे एकंदर वैभव पाहून थक्क झाला. तो लिहितो, विजयनगरच्या मार्गातून सर्व राष्ट्रांच्या आणि सर्व धर्मांच्या असंख्य लोकांचा घोळका चाललेला दृष्टीस पडतो. नाना देशातील अनेक व्यापारी देशातील अत्यंत उच्चवर्णीय लोक येथे गोळा होतात. अगदी मूर देशासारख्या दूरच्या आणि परकीय लोकांपासून तो अनेक देशातील ज्यांना येथे व्यापार करणे आणि राहणे आवडते असे असंख्य लोक येथील पेठापेठातून अतिशय मोकळेपणाने आणि सुरक्षित रीतीने राहतात. कोणापासूनही त्यांना कसलाही उपद्रव होत नाही. किंवा ते कोठून आले, ते कोणता पंथ पाळतात, किंवा ते मुस्लिम, यहुदी वा ख्रिस्ती वा उच्चवर्णीय दूरवरून आलेले हिंदू आहेत, याविषयीही
कोणी आक्षेप घेत नाहीत. तथापि त्या सर्वांच्याच संबंधात नैबंधिक दृष्टीने कडक न्याय पाळण्यात येतो आणि संरक्षण देण्यात येते. इराणच्या शहाने पाठवलेला वकील अब्दुल रझाक याने तर अशा प्रकारचे नगर पृथ्वी धुंडाळली तरी पाहावयास मिळणार नाही असे स्पष्टपणे म्हटले आहे.